मला कुणीही समजवण्याची गरज नाहीये किंवा माझी समजूत घालण्याचीही गरज नाहीये. आता मला सगळं काही कळून चुकलंय. हा, शेवटी जे काही घडणार आहे ते तुमच्या मनासारखं घडणार आहे ना. आधीच सांगून ठेवते, माझ्याशी कुणीही बोलायला येऊ नका किंवा मला तत्वज्ञान शिकवायलाही येऊ नका. आणि जर कुणी प्रयत्न केला तर मी तुम्हाला शाप देईन. मग मला दोष देऊ नका. हा, सांगून ठेवते. आई, हा सगळा प्रकार मला खूप गंभीर वाटतोय. अभिलाषा वहिनींना मी असं रागवताना कधीच पाहिलेलं नाहीये. मला खूप काळजी वाटते आई. काय करू मी? बरोबर आहे मीरा तुझं. याआधी पण या घरामध्ये रुसवे फुगवे झाले. अभिलाषा रागवली होती, मी अभिलाषावर रागवलो होतो. पण इतकी टोकाची भूमिका तिने कधीच घेतली नव्हती. आबा, मला काय वाटतंय की प्रथमेश दादा घरी परत यायच्या आत हा सगळा प्रकार थांबायला हवा. नाहीतर उगाचच त्याच्या मनात काहीतरी भलतेच गैरसमज निर्माण होतील. गायत्रीजी, प्लीज प्लीज काहीतरी बोला तुम्ही. अभिलाषाच्या अशा वागण्यामुळे तुम्ही सगळे टेन्शन मध्ये आला आहात. पण हे असं काहीतरी होणार हे मी गृहीत धरलंच होतं. पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे काही केले ते योग्यच केलंय. तुम्ही सगळ्यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून पाहिलात. आता मी एकदा बोलून बघते. नाही गायत्रीजी, नको. तिचा एकदा राग शांत होऊ दे, मग हवं तर तुम्ही बोला तिच्याशी. नवीनच काहीतरी प्रॉब्लेम्स नकोत निर्माण व्हायला. विघ्नेश म्हणतोय ते बरोबर आहे. काही वेळ तिला एकटीलाच राहू दे. इथेच तुमचं चुकतंय. इथेच तुम्ही नेहमी चुकत आलायत. एखाद्या प्रॉब्लेमला गोंजारत बसण्यापेक्षा मुळापासून तो उखडून कसा टाकता येईल याचा विचार आपण आधी करायला हवा. आणि तो विचार जर आधी केला असता तर आता ही वेळच आली नसती. असो, मला तिच्याशी बोलावं लागणारच आहे. ओम गम गणपते नमः. ओम गं 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 गणपते नमः. ओम. अभिलाषा, काय चाललंय तुझं? कुठल्या सुरात मंत्रोच्चारण चाललंय? काही कळतंय का तुला? तू काय म्हणतेस ते? हे असंच आणखी थोडा वेळ चालू राहिलं तर साक्षात परमेश्वर प्रकट होईल. तुला आशीर्वाद देण्यासाठी नाही, तुला शिक्षा करण्यासाठी. तुमचं बोलणं झालं असेल तर तुम्ही निघालात तरी चालेल. मला तुमच्याशी वाद घालण्याची अजिबात इच्छा नाही. वाद घालण्यासाठी इच्छा महत्वाची नसते अभिलाषा. आपल्याकडे सबळ कारण असावं लागतं. मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. निघा आता. कसं बोलणार? तुझ्या दुखण्याचं खरं कारण सांगशील तर घरातले कोणी तुझ्याकडे लक्षही देणार नाहीत. त्यामुळेच तुझी नाटकं चालली आहेत, बरोबर ना? काय काय म्हणालात तुम्ही आता? मी तुझ्या हातातले सगळे अधिकार काढून घेतल्यामुळे तुझ्या पायाखालची जमीन सरकले ना अभिलाषा. पण एक सांगू, तू जेव्हा काशीच्या मदतीने घरातल्या इतर लोकांना त्रास देत होतीस ना, तेव्हाच तुझे अधिकार गमावून बसलीस. आणि आज मीराकडे सगळे अधिकार गेल्यामुळे तू आदळआपट करतेस. आणखी एक,
अधिकार मिळवण्यासाठी वय मोठं असावं लागत नाही, मन मोठं असावं लागतं. आणि तुझ्यात आणि मीराच्यात हाच फरक आहे. तुझ्याकडे वय आहे, मीराकडे मन आहे. तू स्पर्धेमध्ये हरलीयस अभिलाषा, अगदी सगळ्यांच्या समोर हरलीयस. तरीही तू कुठल्या अधिकाराने हा सगळा तमाशा करतेस मला खरंच कळत नाहीये. हो, तुझ्या या बावळटपणाला मी तमाशाच म्हणेन. ज्या लोकांना पराभव पचवता येत नाही तेच असा ढोंगीपणा करतात. मी हरले नाहीये, तू मला हरवलंय. तुम्ही मला हरवलेत. तुम्ही या घरात आल्यापासून आतापर्यंत मी नेहमी तुमचा मान ठेवत आले, पण आता मला कळून चुकलंय. आता मी ही फसणार नाही आणि माझे प्लॅन ही फसू देणार नाही. चला चला निघा आता. अरे वा, म्हणजे तू मला ओळखतेस की मला आज तुझी नव्याने ओळख झाली हेच मला कळत नाहीये. पण एक सांगू, तुझ्या या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये आणि यापुढेही होणार नाही हे लक्षात ठेवा अभिलाषा. उलट मी तुझ्या बाबतीत जो काही विचार करत होते तो योग्यच होता हे पटलंय मला. आता जर तुझ्या हातात घरातले सगळे अधिकार असते तर या घराची काय अवस्था झाली असती याचा मला विचारही करता येत नाहीये. माझं खरं रूप तुम्हाला कळलंय ना? छान. निघा आता, निघा. माझी ध्यान धारण्याची वेळ झाली. सासूबाई, आणखीन एक गोष्ट. मोठ्या सुनेचा अधिकार माझ्या हातातनं काढून तुम्ही मीराच्या हातात दिलात ना? ठीक आहे, काही हरकत नाही. पण एक दिवस येईल जेव्हा तोच अधिकार तिच्या हातातनं काढून माझ्या हातात द्याल तुम्ही स्वतः. चला. नाही, माझ्या ध्यान धारण्याची वेळ झालीये. बाप्पा, माझं काही चुकलं का? नाही ना? निकाल तर लागलाय स्पर्धेचाही आणि माझ्या आयुष्याचाही. माझ्या अशा बोलण्याचा तुम्हाला राग आलाय का? पण मी अशा वागण्या बोलण्याआधी तुमची परवानगी घ्यावी असं मला वाटलं नाही, म्हणून मी परवानगी घेतली नाही. मीरा, मी तुला आठवण करून द्यायला आले की घरातलं ऑलिव्ह ऑइल आणि मीरा. ए मीरा, हा काय, कुठे लक्ष आहे तुझं? बरं, ते काही असू दे. मी तुला आठवण करून देण्यासाठी आले होते की घरातलं ऑलिव्ह ऑइल आणि जिरं संपलेलं आहे. म्हणजे ह्या महिन्याचं तू सामान भरशील ना, तेव्हा ह्या 2 गोष्टी आठवणीत लक्षात ठेव. मी असं का बोलते हा प्रश्न पडला असेल ना तुला? त्याचं काय ना मीरा, अभिलाषा वहिनी दर महिन्याला या घरातलं सामान भरायच्या, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची कधीच आठवण करून द्यायची गरज नसायची. पण आता तुझी ही पहिलीच वेळ आहे ना, म्हणून म्हटलं. ही पण अभिलाषा वहिनींचाच विचार करत होते. बहिणी त्यांच्या अशा वागण्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते हो. हे सगळं त्यांनी खूप मनावर घेतलंय हो. मीरा, अगं मी त्यांना तुझ्या आधीपासून ओळखतेय, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. बहिणी, तुम्ही असं काय बोलताय? अहो बघा ना, स्वतःची काय अवस्था केली आहे त्यांनी. मीरा, अगं तू त्यांच्या आत्ताच्या अवस्थेचा विचार करण्याऐवजी आम्ही दोघींनी मिळून तुमच्या सगळ्यांची काय अवस्था केली होती ना, हे जरा नीट आठवून बघ. म्हणजे आमच्या दोघींचं रडणं, सहानुभूती मिळवणं आणि सगळ्यात शेवटी आम्हाला माफ करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना भाग पाडणं, त्यामागे अभिलाषा वहिनींचं डोकं होतं. हो,
त्या जसं बोलायच्या अगदी मी तसंच करायचे. आता ह्यावरून तुला सगळा अंदाज आलाच असेल. वहिनी, जे झालं ते झालं, पण आत्ताचं काय? त्यांचं आजचं हे रूप माझ्यासाठी नवीन आहे. या आधी ते असं मीरा, त्यांनी कुठलेही रूप धारण केलेलं असो, पण त्यांना जेव्हा भूक लागते ना तेव्हा सगळं काही विसरून जातात त्या. अगदी बरोबर. म्हणून तर मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवायला घेतलंय. ठीक आहे, टमाटरची कोशिंबीर करीन, पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि वांगीचं भरीत. मला खात्री आहे घमघमाट सुटला ना त्या येतील खाली आणि विचारतील मला खूप भूक लागली म्हणून. तुम्ही या घरात आल्यापासून आतापर्यंत मी नेहमी तुमचा मान ठेवत आले, पण आता मला कळून चुकलंय. आता मीही फसणार नाही आणि माझे प्लॅन ही फसू देणार नाही. एक दिवस येईल जेव्हा तोच अधिकार तिच्या हातात न काढून माझ्या हातात द्या. गायत्री, गायत्री, मला काय वाटतंय सांगू का? मला असं वाटतंय की मीच चुकलोय. मीच माझ्या सुनांना समजून घेण्यात कमी पडलो. किंबहुना मी त्यांना या घरचे रीतिरिवाज, संस्कार समजून नाही देऊ शकलो आणि त्यामुळेच आजची ही परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीला जेवढा माझ्या सुना जबाबदार आहेत तेवढाच मी देखील जबाबदार आहे. आज अभिलाषा तुला रागाच्या भरात जे काही बोलली त्याबद्दल अभिलाषाचा सासरा म्हणून मी तुझी माफी मागतो. विनायक, तुम्ही काय बोलताय? कसली माफी? आणि माफी मागण्यासारखं काही झालंच नाहीये तर माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि तुम्ही कसली माफी मागताय? अभिलाषाचं म्हणाल तर मी तिच्या खोलीत गेले होते तिच्याशी बोलायला, पण ती रागात असल्यामुळे आमचं फार बोलणं झालं नाही. पण तिचा राग शांत झाल्यावरती ती नक्की बोलेल. तू कितीही सावरून घेण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुमच्या दोघींमध्ये वाद झाला याची कल्पना आहे मला. हा, आता हे खरं आहे की तू या घरात येण्याआधी अभिलाषा या घरची मोठी सून म्हणून सगळं काही सांभाळत होती, सगळे अधिकार तिला होते. अचानक तू तिच्या हातून सगळे अधिकार काढून घेतल्यामुळे तिला तो धक्का बसलाय. हा, पण याचा अर्थ असा नाही की तिने तुला उलटसुलट बोलावं. मला अजिबात आवडलेलं नाही आहे. विनायक, अभिलाषाच्या आणि माझ्या वादात अभिलाषा मला काय म्हणाली यापेक्षा सुद्धा तुमचं माझ्याबद्दलचं मत काय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी चुकते आणि माझ्यामुळे वाद निर्माण होत आहेत तर या वादातून मी माघार घ्यायला तयार आहे. नाही, त्याची काही गरज नाहीये. इतके दिवस हे घर शांतीने चालवलं, मी तिला कधीच काही बोललो नाही, अडवलं नाही. मास तुला का अडव? बस, माझी तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. फक्त माझ्यावरचा हा विश्वास मात्र कायम ठेवा. त्या बाबतीत तू अगदी निश्चिंत राहा. आता प्रश्न एवढाच आहे की अभिलाषाला कसं समजवायचं. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. अभिलाषाचा राग हा अळवावरच्या पाण्यासारखा आहे. आता ते चकाकतंय म्हणून आपलं त्याच्याकडे लक्ष जात आहे, पण ते कधी निसटून जातं हे जसं त्या पानालाही कळत नाही तसंच आपल्याला आणि अभिलाषालाही कळणार नाही. बाप्पा, ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम वहिनी, हे बघा. वहिनी, तुमच्या आवडीचं जेवण आहे. जेवून घ्या ना प्लीज. वहिनी, आपण लहान मुलांना काय शिकवतो? अन्नावर रागवायचं नाही, हो ना? मग तुमचं असं वागणं बरं दिसतं का? हे बघा, स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि जेवा. तशी तुम्हाला भूक सहन होत नाही ना? हे घ्या. बाप्पा, आता मला प्रत्येक गोष्टीची सवय करून घ्यायला हवी.
कसं आहे ना, माणसाचे चांगले दिवसही येतात आणि वाईट दिवसही येतात. सध्या माझे दिवस फिरले, वाईट दिवस सुरू आहेत ना. असो, मी ना कुठल्या तरी पुस्तकात वाचलंय बाप्पा की उपाशी पोटी माणसं अनेक दिवस जगू शकतात. मलाही त्याची सवय करून घ्यायला हवी. म्हणजे कमीत कमी जेवण खाऊन जास्तीत जास्त दिवस जगायचं. वहिनी तुम्ही असं का बोलताय? माझ्यासाठी जेवून घ्या प्लीज. तुम्ही जर नाही जेवलात ना तर मी सुद्धा जेवणार नाही. हे घ्या. मीरा वहिनी, अधिकाराने तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, म्हणून तुम्ही तुमचे अधिकार माझ्यावर गाजवू शकता. पण तरीही असं वागण्याआधी माझ्या समोर बोलताना जरा विचार करत जा. तुम्ही जरी अधिकाराने मोठ्या असलात ना तरी मी काय लहान कुकुळं बाळ नाहीये मला आता हाताने घास भरवायला. चला निघा आता, माझ्या ध्यान धारण्याची वेळ झालीये. निघताय ना की पाय धरू तुमचे? वहिनी काय करताय तुम्ही? मीरा, बाहेर जा. वहिनी बघा ना, मी जेवण घेऊन आले. मीरा, काय सांगितलं मी तुला? तू बाहेर जा. काय ना, तुझ्या समोर त्या माझं काही ऐकणार नाही. त्यामुळे तू बाहेर जा, मी समजवते त्यांना. वहिनी, वा वहिनी वा, मानलं तुम्हाला. काय ऍक्टिंग केली. पण वहिनी, तुमच्या जागी मी असते ना तर हे घर सोडून कधीच गेले असते. एवढा मोठा अपमान झाला तरी तुम्ही इथेच. वा वहिनी वा, काय पण तुमचा स्वाभिमान. पण वहिनी, नका जाऊ. आता माहेरी जाण्याचा विचार पण मनातून काढून टाका. जे काय चाललंय ना ते अगदी योग्य चाललंय. माहेरी जाण्याची गरज कुणाला आहे? माझ्यासारख्या बाईला, जिला चांगलं नाटक वठवताच येत नाही. पण तुमची गोष्टच वेगळी आहे. तुम्ही जे काही नाटक वठवताय ना त्याने आपल्या घरातले सगळे आपोआप हादरलेत. कीप इट अप. वहिनी, आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्हाला तुमचं नाटक खरं वाटावं असं जर वाटत असेल तर भुकेला बळी पडू नका. वहिनी, ऑल दी बेस्ट. बाप्पा, भूक लागलीये. सासूबाई